नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये युरिया खताच्या वाढत्या मागणीमुळे गेल्या काही दिवसापासून गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः अकोट तालुक्यात युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या सातत्यानं रांगाच लागलेल्या आहेत. वाढती मागणी लक्षात घेता प्रशासनाला हंगामाच्या तोंडावरच बफर स्टॉक खुला करावा लागला आहे. मात्र जिल्ह्यामध्ये खताचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा वाढवण्यासाठी अत्यावश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. युरिया खताच्या उपलब्धतेबाबत जिल्हा कृषी प्रति अधिकारी डॉक्टर तुषार जाधव यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार एप्रिल ते जून 2026 या कालावधीसाठी अकोला जिल्ह्यामध्ये 14,122 टन युरिया खताचा साठा मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी आज अखेर 12,672 टन युरियाचा पुरवठा जिल्ह्यामध्ये झाला असून हे प्रमाण एकूण मंजूर साठ्याच्या एकूण 90% आहे. दरम्यान वाढत्या मागणीची दखल घेता आज नर्मदा बायोटेक कंपनीची 1,300 टन युरिया खताची रेक जिल्ह्यामध्ये दाखल झाली असून त्याचं वितरण सुरू करण्यात आले. याशिवाय येणाऱ्या गुरुवारपर्यंत IPL कंपनीकडनं 1,200 टन आणि चंबळ फर्टिलायझरकडनं 900 टन असा एकूण 2,100 टन अतिरिक्त युरिया जिल्ह्यामध्ये उपलब्ध होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. सध्या जिल्ह्यामध्ये 4,862 टन युरियाचा साठा उपलब्ध असून त्याचं वाटप आणि विक्री केंद्रांमार्फत सुरळीतपणे चालू असल्याचा दावा प्रशासनातर्फे केला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत टंचाईच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील करण्यात आले. प्रशासनाच्या माहितीनुसार आगामी काळातही युरिया खताचा नियमित पुरवठा सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जास्त प्रमाणामध्ये विनाकारण खत खरेदी करणं टाळावं. तसेच विक्री केंद्रांवरती अनावश्यक गर्दी न करता आवश्यकतेनुसारच खत खरेदी करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन कृषी विभागाकडनं करण्यात आलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं युरियाचा पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि जवळपास 2,100 टन खत हे दाखल झालेलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.